लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली लाडकी बहीण योजना आमिष नसून महिलांच्या उत्थानाची योजना आहे। सरकारनं कोर्टात हे शपथपत्र सादर केलं। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सुनावणीवेळी सरकारने हे शपथपत्र दाखल केलं। लाडकी बहीण योजनेमुळे वित्तीय तूट वाढणार नसल्याचाही सरकारनं निर्वाळा दिला। लाडकी बहीण योजना ही संविधानाच्या चौकटीतील योजना आहे असंही सरकारने म्हटलं। नागपूरचे अनिल वडपल्लीवार यांनी निवडणुकीपूर्वी ही याचिका केली होती। लाडकी बहीणसह इतर योजनेमुळे वित्तीय तूट वाढणार नाही। दरवर्षी आर्थिक तूट ही 3% आत असते। यंदा ही तूट 2.59% राहण्याचा अंदाज असल्याचा सुद्धा या शपथपत्रात उल्लेख करण्यात आला। याचिकाकर्त्याला न्यायालयानं उत्तर सादर करण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ दिला असून 7 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार। आणि याविषयी बोलूया, आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, लाडकी बहीण संदर्भातला महत्त्वाचं जे शपथपत्र आहे, शपथपत्रामधला जो मसुदा आहे तो महत्त्वाचा आहे। हे शपथपत्र सरकारनं सादर केलेलं आहे। नक्कीच कारण हे अतिशय महत्त्वपूर्ण असं शपथपत्र किंवा राज्य सरकारचं उत्तर म्हणावं लागेल लाडकी बहीण योजनेला धरून। कारण हे प्रकरण जे आहे ते कोर्टात आहे। राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी ही योजना आहे। विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वी ही योजना राज्य सरकारने लागू केलेली होती आणि महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले होते। मात्र या प्रकारच्या योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडतोय, वित्तीय तूट होतोय आणि इतर ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्यावर परिणाम होण्याचा संभाव असल्याचं याचिकेत म्हटलं होतं। मात्र आता राज्य सरकारने म्हटलं आहे की वित्तीय तूट होणार नाही। संविधानाच्या चौकटीत राहूनच ही योजना जारी करण्यात आलेली आहे। महिलांच्या उत्थानासाठी ही योजना जारी करण्यात आलेली आहे आणि जी साधारणतः तूट असते दरवर्षी ती 3% असते आणि मात्र या योजनेमुळे जी आहे किंवा इतर योजनांमुळे जी तूट आहे ती जवळपास 2.59% राहणार असल्याचा अंदाज राज्य सरकारने व्यक्त केलेला आहे आणि त्या प्रकारचं शपथपत्र जे आहे ते राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेलं आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेवरून जे सुरू असलेलं नागपूर हायकोर्टामध्ये जे पिटिशन आहे त्यावर आता उत्तर देण्यासाठी याचिकाकर्ते आहेत अनिल वडपल्लीवार आणि यांना आता 2 आठवड्याचा मुदत देण्यात आलेली आहे। त्यानंतर आता या उत्तरात ते काय म्हणतात किंवा राज्य सरकारकडे किंवा हायकोर्टाकडे काय मागणी करतात ते पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मात्र राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असून या प्रकारच्या योजनांमुळे कुठलीही वित्तीय तूट होत नसल्याचं राज्य सरकारने लेखी आपल्या शपथपत्रात हायकोर्टात दाखल केलेलं आहे। बरं, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।